तर आपला रेडिएशनचा पार्ट सुरू झालेला आहे. आपला रेडिएशनचा पार्ट सुरू झालेला आहे. सर्वांनी बोलायचंय. प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं द्यायचंय. प्रत्येकाला वेगळी आवाज दिला जाणार नाही. तुम्हाला पार्टिसिपेट करायचंय. तर आपण रेडिएशन मध्ये बघितलं. रेडिएशनच्या अगोदर आपण बघितलं की एखाद्या पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत हिट जाण्याचे तीन मार्ग आहेत. देर आर थ्री वेज ऑफ हिट ट्रान्सफर. कोणते कोणते आहेत वाचा बरं एकदा. हम्म. पटपट. हीट ट्रान्सफर होण्याचे तीन मार्ग. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर नाव वाचा पुढे आहेत तुमच्या. हीट ट्रान्सफरच्या कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. श्रुतिका, काय ऐकू यायला काय बोललेलं? हा यायला. मग सांग ना उत्तर. मोड्स ऑफ हीट ट्रान्सफर. कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन. मग आतापर्यंत का गप्प होतीस? ते तुम्ही वाचा म्हणलं म्हणून मला वाटलं मनात वाचा आहे. म्हणजे मनात नाही, मला वाचून दाखवत जावा. हम्म. त्याच्यानंतर पुढे त्याच्यापैकी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये हे तिसरा मोड बघायचा आहे. तिसरा. दिस इज द फास्टेस्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर. रेडिएशन आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. त्यानंतर व्हॉट इज थर्मल रेडिएशन पुन्हा एकदा सांगितलंय, किंवा त्यालाच हीट रेडिएशन म्हणतात. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सांगा. आपण बघितलं की थर्मल रेडिएशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा एक भाग आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम खूप मोठा असतंय. त्याच्यामध्ये गॅमा रेज, थांबा एक मिनिट. आपल्याला काय कंपोनंट्स कोणते कोणते होते रे? कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. गॅमा रेज का आठवत नाही? गामा रेज, रिफ्लेक्टेड रेज, ऍब्सॉर्प्शन. गॅमा रेज, ऍब्सॉर्प्शन. त्याच्यानंतर एक्स रेज, नंतर अल्ट्रा व्हायलेट. ऍब्झॉर्प्शन काय म्हणताय? हा. ए अरे स्पेक्ट्रमचे रे, तुम्ही वाचत जावा रे. नाही ते लिहिले नाहीत सर, मला लिहायचे आता ते. तुम्हाला लिहित जा ना. कुणासाठी ठेवलंय? एक दिवस होऊन गेला की तुम्ही लेक्चर दुसरं कालचं लेक्चर आजच्या लेक्चर पर्यंत लिहायला पाहिजे ना. आळशी, मरणाचे आळशी होऊन गेला तुम्ही. असे आळशी नका राहू. किती नुकसान करून घेचाल स्वतःच. श्रुतिका लिहिलं का? हो लिहिलंय. हा. गॅमा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट रेज, विजिबल रेज, सॉरी विजिबल रेड. लाईट, इन्फ्रारेड रेजन आणि रेडिओ. घ्यायचा. थांबा, मायक्रोवेव्ह राहिले. थांबा 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 थांबा. इन्फ्रारेडच्या नंतर मायक्रोवेव्ह. इथं मायक्रोसाठी हे शब्द वापरतात. आणि शेवटी रेडिओ. त्याचा स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामधून हे जे एवढा पार्ट आहे, इथून एवढा, हे हे आहे तुमचं थर्मल रेडिएशन. हे आहे थर्मल रेडिएशन. थर्मल रेडिएशन मध्ये काय काय आलं मग? यूव्ही रेज, इन्फ्रारेड युव्ही रेज, रेज, इंफ्रारेड आणि अल्ट्रा. UV. राईट, हे लक्षात ठेवायचंय. हे अख्खाच्या अख्खा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. हे जे पूर्ण आहे तो काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. दिस होल. दररोजचं दररोज लिहिजा रे बाबांनो. हो. थर्मल रेडिएशन इज पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणता येते का? हो. हा म्हणता बोला. येते. कोण कोणाचा पार्ट आहे सांगा. म्हणा इंग्लिश मध्ये एकदा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा थर्मल रेडिएशन पार्ट. इलेक्ट्रोमॅग्नेटिक
electromagnetic spectrum, like thermal radiation is part of electromagnetic spectrum. थोडं इंग्लिश मध्ये पण म्हणून बघायचं, नाही तर उलट लिहून येतात. मराठीतलं बऱ्याच शब्द वाक्य इंग्लिश मध्ये उलटे लिहावं लागतात. जे मराठीत अगोदर लिहिलंय ते इंग्लिश मध्ये नंतर लिहावं लागतं. हम्म. हम्म. मग यांचं वेव्हलेंथ कुठून कुठपर्यंत आहे? 700 नॅनोमीटर ते 1 mm. 700 नॅनोमीटर अगोदर लिहिलंय, तर ते अगोदर युव्ही अल्ट्राव्हायोलेट रिजन लेफ्ट साइडला. तो एक्स्ट्रीम रेडिओ, सॉरी एक्स्ट्रीम आय आर म्हणजे इन्फ्रारेड, म्हणजे इन्फ्रारेड. त्यानंतर infrared. स्पीड स्पीड सांगितली, सर्व हे सांगितलेलं आहे. पुढे सांगितलं डिफाईन द कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. तर बघा, मी म्हटलं पडलेली लाईटचे 3 भागामध्ये काय होते, डिस्ट्रीब्युशन होते. एखाद्या वस्तूवर थर्मल रेडिएशन पडलं, क्यू, तर एक भाग होतो रिफ्लेक्ट, दुसरा भाग होतो ट्रान्समिट, आणि तिसरा काय होतो? Absorb. Absorbed. मग ह्यांचे डेफिनेशन दिलेत मी, बघा जरा नीट. कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, त्याचं दुसरं नाव आहे ऍब्सॉर्प्टिव्हिटी और ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर. 3 नावं आहेत त्याला, काहीही विचारू शकतात. प्रश्नामध्ये देताना त्यांनी फक्त कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन एवढं सांगलंय. परंतु कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शनचे 3 नावं काही विचारू शकतात, ह्याच्यापैकी कोणतंही नाव देऊ शकतात. काय नाही, सोपं आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणणार? इट इज द रेशो ऑफ, बोला. It is ratio of heat absorbed by body to total radiated heat. रॅडियंट हीट इन्सिडेंट ऑन बॉडी. रॅडिएटेड नाही, बाहेर पडलेली नाही. रॅडियंट एनर्जी, Radiant. रॅडिएशन वाली एनर्जी, जी की बॉडीवर इन्सिडेंट व्हायला आहे. इन्सिडेंट म्हणजे बॉडीवर पडायला का बॉडीमधून बाहेर चाललाय? पढ़ाई ले. बॉडीवर पडायला. ते रॅडियंट म्हणजे, रॅडियंट एनर्जी म्हणजे रॅडिएशन वाली एनर्जी, रॅडिएशनच्या माध्यमातून आलेली. कळलं का? हम्म. रॅडियंट एनर्जीला हो. दुसरं काय? हम्म. हीट. कळायले का? हे रॅडियंट एनर्जी, Heat. ही बघा, ही पडणारी रॅडियंट एनर्जी, ही रिफ्लेक्ट झालेली रॅडियंट एनर्जी. रॅडियंट एनर्जीचं दुसरं नाव काय? हीट. रॅडियंट एनर्जीचं दुसरं नाव काय? हीट. हम्म. हीट एनर्जी पण म्हणतो आपण, कळलं का? किंवा थर्मल रेडिएशन हो. म्हणतो आपण त्याला, राईट? हो. हम्म. अभि उद्यापासून जरा सकाळी सकाळी फ्रेश बसत जा. कॅमेऱ्याच्या पुढे बसून तोंड वाचवल्याच्या नंतर कसं वाटतंय? फ्रेश राहायचं एकदम सकाळी सकाळी. चला, उठलं की लेक्चरला बसायचं नसतं, थोडा हाफ एन आवर अगोदर उठायचं. चला. कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, दुसरं काय बोला? Heat. Ratio Coefficient of नाही नाही नाही, heat. वाचा, त्याचे 3 नाव वाचा. coefficient of Reflectance and reflection reflected power. reflection of reflective power. हा, काय त्याचं इंग्लिशमध्ये? हे मॅथ्स आहे, मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे त्याचा. R = QR/Q. पण त्याला इंग्लिशमध्ये काय कसं म्हणणार सांगा? Ratio of radiant energy reflected by body to total Reflected radiant by energy body to incident total on body. radiant energy. कळायलंय? तसंच तिसरं आहे हो. कोएफिशियंट ऑफ Transmission, Transmission transmittance or transmissive transmittance power. or transmissive power. मग तुमच्या लक्षात आलंय का हे 3 नावं कसे आहेत? कोएफिशियंट म्हटलं की तिघाला कोएफिशियंट म्हणता येते. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. किंवा दुसरे नाव काय त्यांचे? ऍब्सॉर्प्टिव्हिटी, रिफ्लेक्टन्स, ट्रान्समिटन्स. तिसरं काय? ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर, रिफ्लेक्टिव्ह पॉवर, ट्रान्समिसिव्ह पॉवर. बरोबर का? आणि हो. इंग्लिशमध्ये म्हणायचं फार सोपं आहे. जर तुम्हाला असं लिहिलं Y = काय म्हणणार? देन Y इज Y is A into B. A इंटू बी B आहे का into रे? Y. पागल. A A equal to B into Y. divided by B. काय कमाल आहे रे तुझी, A × B म्हणतोस. हे काय करावं काय नाही तुला. ही गुण मल्टिप्लाय आहे का रे ते?
ए इंटू बी नाही, ए डिवायडेड बाय बी आहे, किंवा त्याच्याऐवजी आपण रेशिओ शब्द वापरतो, रेशिओ. हा मोना, रेशिओ वापरून सांगा. A वाय इज, ratio of A and B. हा, वाय इज रेशिओ ऑफ A ए to B. अँड बी. वाय इज रेशिओ ऑफ ए अँड बी. काय नसते, लय सिंपल असते रे. फक्त इंग्लिश मध्ये म्हणायचं असतं त्याला. फक्त म्हणायचं असतं, हे म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. Coefficient of friction. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असते, ते असते वेल, म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ए मीडियम इज वेलोसिटी इन सर व्हॅक्यूम. म्यूचे प्रकार बदलत जातात का प्रत्येक हा, चॅप्टर? हा असते, वेगवेगळं असते, कुठं काही असते, कुठं काही असते. सो बरं, जाऊ दे. तुम्हाला जे माहिती आहे, एन इज इक्वल टू, हा, एम बाय एम नॉट. ह्याला Yeah, इंग्लिश मध्ये कसं म्हणतात? नंबर ऑफ, बोला. It is the ratio of mass total to molar mass. बोला. नंबर ऑफ मोल्स इज, number of moles. The ratio of number of moles is अरे, अरे, Number of moles is defined as it is the ratio of mass total to molar mass of substance. कळलं का? uh, म्हणा म्हणा श्रुतिका, म्हणा एकदा, येऊ द्या तोंडातून बाहेर. number of mass defined नंबर ऑफ मास as नाही, नंबर ऑफ number मोल. of molecules. मन, Number of moles. नंबर ऑफ मोल्स इज, Number of moles is a ratio of mass total upon molar mass. रेशो म्हटल्यावर आपण म्हणायचं नसते. रेशोचा अर्थच Ratio आपण upon आहे. रेशो ऑफ टोटल मास टू मोलार मास. रेशो ऑफ टोटल मास टू मोलार, Total mass to molar mass. किंवा नंबर ऑफ मोल्स इज टोटल मास अपॉन मोलार मास. नंबर ऑफ मोल्स इज टोटल मास डिवायडेड बाय मोलार मास. पण रेशो हा शब्द जरा स्टँडर्ड डेफिनेशन मध्ये वापरतात. नंबर ऑफ मोल्स इज रेशो ऑफ टोटल मास टू मोलार मास. हे असं आलं पाहिजे. इंग्रजीत फक्त लिहायचंय. चलो, हे झालं. त्यांच्यातलं रिलेशन फार महत्वाचं आहे. रिलेशन सर्वात पहिले तर सिंपल लॉजिक न कळतंय की ह्या तिघांची बेरीज, हीट ऍब्झॉर्ब्ड, हीट रेडिएटेड, हीट ट्रान्समिटेड. ए बाळांनो, हे अर्थ माहित असू द्या. हे क्यू ए, हीट ऍब्झॉर्ब्ड. ह्या हीट ऍब्झॉर्ब्डला आपण काय म्हणतो? क्यू ए म्हणतो. काय म्हणतो? इथं मी पाहिजे, QA. आता मी इथं समजा QA. लिहिलं, एफ क्यू ए इज इक्वल टू काय? Heat absorbed. हीट ऍब्झॉर्ब्ड. तसं तर वरच लिहायला पाहिजे, आपण वरच लिहायला पाहिजे, कारण वर बी डेफिनेशन दिल्यात Q की. is total. हे बघा इथं लिहा, हीट ऍब्झॉर्ब्ड. इथंच लिहू शकता तुम्ही, है ना? क्यू, बरोबर का? हो. हाँ बरोबर. क्यू इन्सिडेंट, क्यू. इथं काय लिहिणार? हीट रिफ्लेक्टेडच्या पुढे क्यू QR. आर. आता इथं पुन्हा एकदा क्यू लिहायची गरज नाही, कारण वर लिहिलं एकदा क्यू. आणि इथं काय लिहिणार सांगा? QP. हम्म. मग सर्वांना काय केलं इथं मी? डिव्हाइड होल इक्वेशन, Divided by डिव्हाइड होल इक्वेशन बाय, Q. कशाने डिवाइड केलं रे बाळ्या? Q total. क्यू. तू म्हणलास काल हे नहीं. क्यू क्यू कटलं, तसं नाही. क्यू ए अपॉन क्यू ची व्याख्याच आहे ये, ते क्यू कटल्यामुळं नाही.
बरोबर का? हो. हम्म. मग मग हे काय, ह्याला इक्वल टू काय लिहिता येतंय? 1. ए. वन का रे? क्यू ए अपॉन क्यू ला वन लिहितो का? क्यू ए अपॉन क्यू ला क्यू काय ए लिहिते? अपॉन क्यू काय आहे वर बघ की, हे क्यू ए अपॉन क्यू आपण काय डिफाईन केलंय? कॉफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन. पागल पोर घरी. नाही, ये ऍब्झॉर्प्शन ऍब्झॉर्प्शन सर. ते ए काय इक्वल टू लिहिते. हं? काय करावं न काय नाही, ह्याला काय लिहिता येतंय? क्यू ए. ह्याला काय लिहिता येतंय? क्यू आर. आर. क्यू आर नाही, सॉरी, आर. आणि ह्याला काय लिहिता येतंय? टी टी. 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 आणि पुढे वन कशामुळे आलं? कारण क्यू अपॉन क्यू काय होतंय? वन. क्यू. कॅन्सल. So we can say that addition of all coefficients is 1. Addition of all coefficients is 1. बरोबर आहे? काही यार ते तोंड रे, आळस देऊ नको रे तू. हा सर, हा. ते दिसायला तुझं, आळस देऊ नको बरं. हा. We can say that addition of all coefficients is, come on. वन. Addition of all coefficients is 1. 1. ह्याच्यावरच आधारित छोटासा क्वेश्चन करू आपण. ह्याच्यावरच आधारित आपण छोटासा क्वेश्चन करू आपण. डेटा आधी सांगा. हे प्रश्न वाचा बरं, क्वेश्चन वाचा, काय म्हटलंय मनात वाचा. व्हेरी सिंपल, व्हेरी सिंपल. चला, हो. काय डेटा दिलाय बेटा, सांग बरं. क्यू ए 0.2 दिलाय. ओ कमॉन, शांत आणि शांत, घाई नका करू. ए इक्वल टू 0.2. क्यू ए आणि ए मध्ये फरक आहे. तुम्हाला एकदा ते लिहून देऊ का मी? चला, ते लिहून देतो. ते लिहून देतो बाबांनो, ते लिहून देतो. चला, क्यू ए वेगळं आणि ए वेगळं बाई. क्यू ए वेगळं आणि ए वेगळं. थांबा, मला इथं जरा करू द्या काम. बाई, बाई नीट लक्ष दे बरोबर. क्यू वेगळं, हे काय? टोटल, बोला, हीट इन्सिडंट, बरोबर. हो. क्यू ए वेगळं, क्यू टोटल हिट. ए टोटल वेगळं. हीट ऍब्सॉर्ब. हीट टोटल हिट ऍब्झॉर्ब्ड. ऍब्झॉर्ब्ड. ह्याला टोटल म्हणायची समजा गरज नाही. क्यू ए वेगळं आणि ए वेगळं. ए काय? कोएफिशिएंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. ऍब्झॉर्प्शन. इफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन. काही तिघातला फरक कळला का तुला? हा. हा. आता कळलं. क्यू बी वेगळं, क्यू बी वेगळं आणि बी वेगळं, बरोबर का? हा. क्यू बी काय आहे? क्यू बी काय आहे? सॉरी, क्यू बी नाही हो. मजा यायला की, खूपच मजा यायला. क्यू आर. बोल बर बाई. क्यू हीट आर. रिफ्लेक्टेड. हीट हीट रिफ्लेक्टेड. रिफ्लेक्टेड. सर क्यू टे दिले. नाही, क्यू क्यू, आरच आहे. हा, क्यू आर झालं. त्याच्यानंतर शेवटचं क्यू कोणतं? क्यू टी. क्यू टी. हीट ट्रान्स. ते सुरुवातीला हीट सुरुवात ट्रान्समिशन. थोडस होऊ शकतंय, होऊ शकतं, थोडं कन्फ्युजन होतंय, मान्य आहे. आणि त्याच्यानंतरची क्यू ए क्यू आर क्यू टी वेगळे आणि ए आर टी वेगळे, हे का नाही? कन्फ्युजन क्लिअर झालं का हा. बाई? आपल्याला हो महत्वाचं हो. आहे कन्फ्युजन क्लिअर झालं पाहिजे ए आपल्याला. म्हणजे सगळ्यांचे कोफिशियंट ए टी प्लस आर. ते तुम्ही हुशार आहे रे बाळांनो, तुम्ही हुशारच आहात, पण कधी कधी गडबड करता उगा. तुम्ही कधी कधीच गडबड करता.
बाकी काहीच नाही, मी ह्याला टेबल मध्येच बनवतो, थांब. तर हे आता हे एवढे क्वेश्चन हेच लिहून घ्या, दुसरे कुठं सॉल्व करा. दुसऱ्याची काही गरजच नाही. अरे एवढंच करा रे, तुम्हाला लय झालं, तुम्ही एवढंच करा. काय तुम्हाला वाटतंय का ह्याच्यापेक्षा लय गरज आहे म्हणून दुसरी? एवढे नाही. मी नाही, न शिकवलेले पण लिहून घ्या ना बाळांनो. सगळेच लिहून गेले जेवढे पाठवले तुम्ही. हा, ते मस्त आहे. अरे ते लय मस्त आहे रे, तेवढंच तुम्ही करा, बस झालं फिजिक्स साठी. ह्याच्यापेक्षा लय वेगळं करणं बी सोपं नाही एवढं. असायला हजार गोष्टी येतात, असायला हजार गोष्टी आहेत. पण करायला काही नाही. पण करणं महत्वाचं आहे ना, असायला काय. मी आता बसून IIT शिकवायला सुरू करतो, त्याचा फायदा पाहिजे ना आपल्या डोक्यात किती चाललंय ते. हेच क्वेश्चन तुम्ही करा मन लावून, त्याच्यावरच आधारित तुला ऍक्च्युली सुटल तुम्हाला तरी, ते उगा अवघड करण्यापेक्षा हे कसे सोपे असतात, मस्त असतात. हे काय सांगा बरं, ह्याला काय म्हणणार सांगा बाळांनो? कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. कोएफिशिएंट ऑफ रिफ्लेक्शन. हा, को इफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन. तसे त्यांची नावं आणखीन आहेत बरं का. रिफ्लेक्टन्स, आणखीन एक नाव काय? रिफ्लेक्शन. रिफ्लेक्टन्स, आणखीन एक नाव आहे रिफ्लेक्टिव्ह पॉवर, त्याचं ऍब्सॉर्प्टन्स. बरोबर आहे का? हा. ऍब्सॉर्प्टिव्हिटी, सॉरी, ऍब्सॉर्प्टिव्हिटी. पण आता ते किंवा ऍब्सॉर्प्टिव्ह पॉवर, आता तेवढं मी लिहित बसत नाही. एक एक नाव लिहायलो, कारण त्याचे नाव वर दिलेत ना आपण दुसरे, हे का नाही. हो. आणि टी म्हणजे काय? कोएफिशिएंट ऑफ ट्रांसमिशन. कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन. कोएफिशियंट. ऑफ ट्रांसमिशन. आता हे विसरलं नाही पाहिजे. कोएफिशियंट ऑफ ट्रांसमिशन. चलो, राइट, हो. राइट, हो. राइट. चलो 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 भाई, आता त्याच्यावर आधारित हा क्वेश्चन करू आपण. हम्म. ए ची व्हॅल्यू दिले, आर ची कशाची दिले, व्हॅल्यू? ईडी. आणि टी ची काढायची आहे. ए इक्वल इज टू इक्वल झिरो टू पॉईंट 0.2 कॉमा, हा बोला. ए ए नाही नाही, आर इक्वल टू 0.5. आर इक्वल टू 0.5. बोला. टी फाईन करायचं. टी काढायचंय. टी फाईन करायचं. हम्म. ए प्लस टी प्लस आर इक्वल. ए प्लस टी आर, ए प्लस आर प्लस टी इक्वल टू 1. वी नो, लिहित जावा, लिहा वाटलं तर. एक मार्काला काय गरज नाही. हा काय, ए प्लस आर प्लस आर प्लस टी टी इज इक्वल इक्वल टू टू 1. 1. 1. चला व्हॅल्यू सांगा. 0.2 प्लस 0.5 प्लस टी इक्वल टू 1. दिस म्हणजे इम्प्लाइज 0.3. 0.2. 0.2 हा, प्लस 0.5 0.5 प्लस प्लस टी प्लस टी इज इक्वल टू इक्वल टू 1. 1. 1. पुन्हा एकदा दिस इम्प्लाइज, हा, टी इक्वल टू 1 0.7. मायनस अरे 0.27 करा ना लेफ्ट साइडला आधी, हा चलो. 0.7 प्लस टी इक्वल टू टी 1. इज इक्वल टू 1. हा, दिस इम्प्लाइज टी इक्वल टू टी इज इक्वल टू 1 मायनस 1 0.7. मायनस 0.7 वाह इक्वल वाह टू वाह, झिरो काय पॉईंट तलवार, काय तलवारबाजी करले तर, वाह. लयच नंबर एक, नंबर एक. हा, जरा सोपं सापडलं की त्याची पूर्ण गुड. चलो, आलं. 0. हो. बाळांनो ह्यांना युनिट असते का रे? ए ला, आर ला, टी ला काही युनिट असेल? कोफिशियंटला नसतंय ना. नाही, नाही, कोएफिशियंटला नाही. तसं म्हणण्यापेक्षा
इथं आम्हाला काय दिसतंय की रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी आहे, म्हणून त्यांना युनिट नाही. ए काय, ए कॉमा आर कॉमा टी कॉमा टू. आर युनिटलेस. फिजिकल नाही, युनिटलेस. आर युनिटलेस. कारण ते रेशो ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. कळलं? हे असे क्वेश्चन असते तर आणखीन एक करू आपण असला. ही एक मार्काला होता का नाही? ही एक, हो. हे एक मार्काला. ठीक आहे, चला बस झालं. अंडर सर्टन कंडिशन उगं काही बी लिहिलं असते, काही नाही. तर हेच 2 मार्कासाठी कसं येणार? एकदम सिंपल. हा काही क्वेश्चन नंबर नाही, क्वेश्चन नंबर 46 हे मी मनाने द्यालो. ठीक आहे. याच्यात काय म्हणतो, हे अंडर फंडर काय नाही, डायरेक्ट इफ coefficient of absorption is this and coefficient of reflection is this. 2 मार्कासाठी सेम कसं? क्वेश्चन आहे. सेम आहे सर क्वेश्चन ते. हं, करतो ना मी, थोडं थांब की. फाइंड हीट कोएफिशिएंट इन्सिडेंट. ऑफ ट्रांसमिशन. फाइंड हीट incident if transmitted heat is 200 कॅलरी. 2 मार्क. बाळांनो बघा, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन दिलं नाही, पण ट्रान्समी हीट दिले. हीट ट्रान्समिटेड दिले. मग आधी पहिल्यांदा तर डेटा. ते डेटा तर आपण काय करू, आपल्या मनानं काहीतरी लिहू ना, उगाच कशाला तसं कशाला. हा, चलो. डेटा, सबसे पहले डेटा. हा, चला बोला, ए किती दिलंय? 0.3. आर किती दिलंय? 0.4. 0.5. आणि काय नाही, काढायचंय? 4 दिले. 4 दिले. आर 0.4. आणि 4. काय काढायचंय? हीट इन्सिडेंट म्हणजे क्यूटी. क्यू आय. हीट इन्सिडेंट बोला बघा इथं. क्यू काढायचंय का? क्यू काढायचं. काय क्यू काढायचंय? काढला. क्यू क्यू. क्यू. क्यू काढायचंय. हा, ट्रान्समिटेड रिफ्लेक्टेड ऍब्झॉर्ब. पण जे इन्सिडेंट आहे त्याला क्यू आय लिहित नाहीत, नुसतं क्यू लिहितेत. काय लिहितेत? क्यू. क्यू लिहितेत. आय लिहित नाहीत त्याला, क्यू. मग क्यू काढायचं. तर बाळांनो लक्षात घ्या जरा, आणखीन एक काहीतरी दिले ना रे, हे काय दिले? टोटल हीट. नाही नाही नाही, हे गाढवासारखं बोलतो का रे? हीट ट्रान्समिटेड दिले. म्हणजे काय दिलंय? क्यू, ट्रान्समिटेड हीट. टी क्यूटी. टी. क्यू टी दिलंय. काय क्यू टी. दिलंय? क्यू टी. क्यूटी. आता तुम्ही तो एक लक्षात म्हणजे घ्यायचंय, ह्याला कन्वर्ट करावं लागेल का रे? ह्याचा जूल असतं, मग करावं लागेल. हा, जूल असतंय. पण बाळांनो तुम्ही हे पण लक्षात घ्या, तुम्ही विचार करा, इथं सर्व रेशिओ आहेत, माहिती आहे का तुम्हाला? हे रेशो आहेत, मग कटून जाते. कटून जातंय. श्रुतिका कळते का ट्रान्समिट आपलं कुठं कन्वर्ट करायचं आणि कुठं नाही? हो कळते. कळतंय. हा, नसेल कळत तर गप कन्वर्ट करायचं, गप. काहीच करायचं नाही, उगं कन्वर्ट करायचं, लय कळणार गेले. चला, आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे बघा. पहिल्यांदा तर क्यूटी आणि क्यू मध्ये काहीतरी रिलेशन आहे, पण क्यूटी आणि क्यू मधल्या रिलेशन साठी आधी आपल्याला टी तर काढावं लागेल ना. हम्म, हो. 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 अगोदर टी काढून घ्यावं लागेल.
अगोदर टी काढून घ्यावं लागेल बाळांनो, एवढं कळलं का पहिल्यांदा सांगा. हो हो. कळलं. वी नो. हे तर आहे, धी सिम्प्लाय. हा चला व्हॅल्यू टी सांगा. इक्वल टू क्यू टी बाय क्यू. 0.3. तर 0.3 प्लस 0.4 मग इज इक्वल पॉईंट टू सेव्हनच येते. मग हा हे ते पॉईंट सेम आहे. 7. 0.3 आलं. ह्याचं युनिट काय? काहीच नाही. युनिटलेस. त्याच्यानंतर आता क्यूटी दिले आणि क्यू काढायचे. बट किंवा नाऊ. हा बोला. पण टी ची व्हॅल्यू माहिती आहे सर, ते पुट करता येते. मग तेच आता काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं? टी इक्वल टू क्यू हा टी बोला. बाय क्यू. क्यूटी बाय टी. क्यूटी बाय क्यू. क्यूटी बाय क्यू. हा. बाय बाय क्यू. पण आपल्याला काय काढायचंय? क्यू. क्यू काढेल. क्यू. मग ह्याच्यावरून क्यू इक्वल टू काय ते सांगा. क्यू इक्वल टू क्यूटी बाय क्यू टी बाय टी. क्यू इक्वल टू क्यू टी क्यूटी बाय बाय टी. टी. क्यूटी बाय टी. हा चला व्हॅल्यू सांगा. 200 अपॉन 200. 200 200. झिरो पॉईंट अपॉन थ्री 3. आता आता तुम्हाला कळलं पाहिजे इथं उत्तर कशात येईल मग. कॅलरी मध्ये. उत्तर कशात येईल बेटा? नाही सर. हा, श्रुतिका. हा कॅलरी मध्ये सर. कॅलरी. हम्म. हे किती? टू म्हणजे सर थाउजंड डिवाइड न्यूमरेटर बाय. पार्टला हा, हुशार. 2000. न्युमरेटर पार्टला कॅलरी आहे आणि खाली काहीच नाही. हा. युनिटलेस आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही असं लिहित जा, कॅलरी. बरोबर. सो यू विल गेट 30 6 कॅलरी. राईट. हा. हो. त्याचा क्वेश्चन. गुड. कळायला की बाळांनो, ह्याच्यावर सिंपल सिंपल क्वेश्चन कसे येतात कळले का? कळले. हो कळले. पुढे आहे हे, डिफाईन अ थर्मनस सबस्टन्स. चलो हे जरा सांगतो. हम्म. काय म्हणते बघा. डिफाईन अ थर्मनस सबस्टन्स अँड डायाथर्मनस सबस्टन्स. काही नाही, एकदम सिंपल आहे. अ थर्मन, आता हे जे सब आपण काय बघितलं, A+R+T=1. आता अथर्मनस सबस्टन्स म्हणजे काय असतात? असे मटेरियल जे की ओपेक असतात. ओपेक म्हणजे अपारदर्शक. तुम्हाला लिहायचंय तर लिहू शकता, तुमच्या तुमच्या कुठं लिहायचंय ते. अपारदर्शक जिथं की तुम्हाला इकडून तिकडे दिसत नाही. तुमची नॉर्मल खिडकीचा काच पारदर्शक असतो, म्हणजे ट्रान्सपरंट. हे ओपेक म्हणजे ट्रान्सपरंटच्या उलट. ट्रान्सपरंटच्या उलट. ट्रान्सपरंट म्हणजे इकडून तिकडे लाईट आरपार जाऊ शकते. पारदर्शक. हा. म्हणजे इकडून लाईट आली आणि अशी आरपार गेली, म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन तिचा खूप जास्त असतो. परंतु ओपेक म्हणजे लाईट पुढे जातच नाही, एक तर रिफ्लेक्ट होते किंवा ऍब्झॉर्ब होऊन बसते. म्हणजे कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन खूप कमी असणार. मग असे अथर्मनस सबस्टन्स म्हणजे ओपेक सबस्टन्सेस. दे आर ओपेक टू द थर्मल रेडिएशन. दॅट इज दे डू नॉट ट्रान्समिट द हिट. इकडून तिकडे जाणं म्हणजे ट्रान्समिट होते, म्हणजे त्यांचा कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन नियरली किती असणार? 0. 0. कळायला का रे? अर्थ कळला का? हो. ट्रान्सपरंट म्हणजे इकडून तिकडे दिसणे, म्हणजे ट्रान्समिट करून जाणे. लाईट इकडून तिकडे गेली. ओपेक म्हणजे इकडून तिकडे जाऊ शकत नाही. आपण बघितलं ना, पडलेली लाईट इकडून तिकडे जाऊ शकत नाही म्हणजे काय? ही लाईट पडली आणि ती फक्त अशी वापस चालल्या, ती इकडे जाऊ शकत नाही, म्हणजे याचा अर्थ टी व्हॅल्यू जवळपास 0 आहे. हे काय 100% 0 नसते. 100% 0 तर भिंतीची असते. अथर्मनस म्हणजे कसे असतात की बाबा, ज्यांची टी व्हॅल्यू फार कमी आहे, म्हणजे जे तुमचे अपारदर्शक काचा असतात ते पण ह्याच्यात आले. कळलं का? हो. राईट. त्याच्यानंतर काय? डायाथर्मनस. अथर्मनस त्याच्या उलट डायाथर्मनस, ज्यांचं टी जवळपास 1 असते, म्हणजे पडलेली सर्व हिट इकडून तिकडे जाते. जवळपास म्हणतोय मी, एक्झॅक्ट नाही बाळांनो. T=1 नाही, जवळपास. जवळपास. कळतंय का ह्याचा अर्थ? हो.
कळलं का रे? डायथर्मनस आणि अथर्मनस एकमेकाच्या अपोजिट आहेत. मग जो दुकानाला काच लावलेले असतात ज्याच्यात की इकडून तिकडे दिसतंय आपल्याला मधलं, ते अथर्मनस असतात का डायथर्मनस? डायथर्मस. ते बोलत नाही. कुठे गेला पिंट्या? गेला वाटायला. दिसणार आहे. चलो पुढे. काय म्हटलंय पुढे? गिव्ह 4 एक्झाम्पल्स ऑफ, हे लय महत्वाचं आहे, अथर्मनस सबस्टन्सेस आणि डायाथर्मनस. बघा सोपं आहे. अथर्मनस म्हणजे ज्याच्यामधून हीट इकडून तिकडे जात नाही. वॉटर आहे, वूड आहे, आयर्न आहे, कॉपर आहे, बरोबर का? हो. आणि डायाथर्मनस कोण कोण आहेत? क्वार्ट, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन. हे पाठ करावं लागते. विचारतात हा, एमसीक्यू मध्ये पण येते. खालीलपैकी विच ऑफ द फॉलोइंग इज अथर्मनस? पाठ करा. पुढे काय म्हटलंय? अ सबस्टन्स मे बी अथर्मनस और डायाथर्मनस फॉर सर्टन वेवलेंथ व्हाईल गुड ऍब्झॉर्बर फॉर अदर वेवलेंथ रेंजेस. म्हणजे ह्याचा अर्थ काय? की एखादा सबस्टन्स एखाद्या वेवलेंथला म्हणजे एखाद्या वेवला, म्हणजे दोन, एक आहे गॅमा रेज, दुसरा आहे मायक्रोवेव्ह. तर एखादा मायक्रो. सबस्टन्स गॅमा रेजला अथर्मनस आहे पण मायक्रोवेव्हला डायाथर्मनस आहे, असं काहीतरी होऊ शकते. म्हणजे एका वेव्हसाठी अथर्मनस, दुसऱ्यासाठी डायथर्मनस, किंवा एकासाठी अथर्मनस, दुसऱ्यासाठी ऍब्झॉर्बर, असं होऊ शकते. कळलं का? म्हणजे एक सबस्टन्स अथर्मनस आहे म्हणजे सर्वांसाठीच अथर्मनस आहे असं नसतंय. फॉर एक्झाम्पल, तुला सिंपल सांगतो. समज इथं मेटल आहे किंवा काच आहे, काच. तर असं होऊ शकते की काचामधून लाईट येत नाही परंतु हीट यायलाय, असं होऊ शकते, बरोबर? हा, होऊ शकते. किंवा इथं वूड लावला, वूड, वूड, तर असं होऊ शकतंय की ह्याच्यातून लाईट येत नाही इकडं परंतु साऊंड येतो, है का नाही? हा. तो काय म्हटलंय? इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन विथ मॅटर डिपेंड्स ऑन द फ्रिक्वेन्सी. ते मेनली फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतं. मटेरियल्स हॅव स्पेसिफिक ऍब्सॉर्प्शन बँड्स इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये त्यांचं ऍब्सॉर्प्शन ठरलेलं असते की ते इथून एवढंच ऍब्झॉर्ब करतील, तिथून पुढचं ऍब्झॉर्ब करणार नाही. दे आर ट्रान्सपरंट आउटसाइड दीज बँड्स. बँड म्हणजे आता नीट समजून घे. ट्रान्सपरंट म्हणजे डायथर्मनस, अँड ओपेक डायथर्मस. विदिन दे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हे पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. असं असू शकतंय की इथून एवढ्या भागासाठी ते ऍब्झॉर्ब करते पण ह्या बाकीच्याला ऍब्झॉर्ब नाही करत, ट्रान्समिट करते.